श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी महाराजांच्या कृपेने उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो. आज अधिक मासातील पवित्र पौर्णिमेचा दिवस आणि आजच्या या पवित्र दिवशी मी माझ्या घरी श्री सत्यनारायण भगवानाची कथा आणि पूजा आयोजित केली होती. या संपूर्ण दिवसाचा सुंदर अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळची सुरुवात खूप प्रसन्न वातावरणात झाली. एरवीपेक्षा आज थोडी लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम मी माझ्या अंगणात गेले. अंगणातील छोट्या माझे जे थोडेफार झाडं लावलेले आहे त्यांना बघितलं की मला असं प्रसन्न वाटते. थंडगार वारा, मनाला अगदी शांत वाटत होतं आणि एक वेगळीच ऊर्जा होती. अशा पवित्र दिवशी आपल्या दिवसाची सुरुवात जर सकारात्मक विचारांनी झाली तर दिवस खूप छान जातो. त्यानंतर सकाळची दिनचर्या पूर्ण केली, आंघोळ वगैरे आटपवली, चहा घेतला आणि पूजेला बसली. पूजेला बसण्याआधी मी प्रसाद भाजून घेतला, कारण सत्यनारायण भगवानासाठी प्रसादाची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे हा प्रसाद केला जातो सत्यनारायण भगवानांसाठी. पूजेची सर्व तयारी केली. पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य काढून ठेवले, जसे धूप, दीप, हार, फूल, प्रसाद, पंचामृत, इतर साहित्यसुद्धा तयार करून ठेवले. हे जे तुम्ही पाहताय तर हे मी पौर्णिमेला, शुक्रवारी, गुरुवारी किंवा मग काही घरी पूजा असेल, कुठला फेस्टिवल असेल तर मी असं माझ्या दाराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असते. इथे तुम्ही बघत आहे तर मी पूजा जो आहे थोडा असा व्हिडिओ इथे शेअर करत आहे. घरात कुठलेही काम राहू द्या, सर्वांनी मिळून केले तर तो दिवस किंवा त्या दिवशीची जी पूजा असते, कार्यक्रम असतो, आरामात आटोपतो. तर अशा प्रकारे आपले स्वामी महाराज सजलेले आहे. आज लाल वस्त्र, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी काय वस्त्र घेतलेले आहे. तर इथे आमचे भटजी बुवा म्हणजेच आमचे ब्राह्मण काकाजी आलेले होते. सर्व साहित्य काढून ठेवलं होतं आणि ते माझ्या मिस्टरांना घेऊन पूजाविधीचं जे आहे ते पूर्ण मांडणं सुरू होती पूजा. तर माझ्या मिस्टरांनाच घेऊन ते पूजा असं ठेवत होते आणि यांनासुद्धा समजून सांगत होते की कशा पद्धतीने पूजा मांडायची. आम्ही केव्हाही म्हणजे आता आम्हाला ब्राह्मण काकाजींना, भटजीबुवांना आमच्याकडे येत आहेत आता 30-35 वर्ष झालेले आहे. म्हणजे बरेच जुने आमचे ब्राह्मण, तुम्ही समजून घ्या. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा जो आहे करतात आणि इतकं सुंदर, म्हणजे असं नाही की त्यांना पूजेमध्ये हेच पाहिजे तेच पाहिजे. ते नेहमी म्हणतात की जे तुमच्याकडे आहे अवेलेबल त्यामध्ये आपण पूजा करूया. देवाला भक्ती गोड आहे. त्यांची ही गोष्ट ना खूप अशी ही वाटते, मनाला खूप चांगलं वाटते. कारण पूजेमध्ये आपल्याला प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार सगळं काही साहित्य आणत असते, पण कधी ना कधी एवढ्या सगळ्याच्यामध्ये काहीतरी कमी राहून जाते. पण त्यामध्येही आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळणं खूप महत्त्वाचं असते. तर आमच्या छोट्या मोठ्या काही प्रॉब्लेम असल्या, काही आनंद, दुःख, सुख असेल तर आम्ही त्यांना विचारते, त्यांचा सल्ला घेत असतो. खूप छान अशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा इथे मांडली होती काकाजींनी. आता तर इथे माझ्याकडे जे आहे, मी सत्यनारायण भगवानाचा फोटो नाही ठेवलेला आहे, कारण माझा जो जुना फोटो होता तो फुटलेला होता. तर त्यामुळे इथे आम्ही फक्त बालगोपालांची मूर्ती जी आहे ती ठेवली होती. प्रत्येक वेळी आम्ही मूर्ती ठेवते फोटोसोबत, पण फोटो फुटलेला असल्यामुळे मी तो ठेवला नाही. यानंतर आम्ही आरती वगैरे केली सर्वांनी मिळून. अध्याय वाचतेवेळी काकाजींनी प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आम्हाला समजून दिले होते. आरती झाल्यानंतर जो काही स्वयंपाक घरी केला होता तो नैवेद्य म्हणून दाखविला. सर्वांना प्रसाद वाटला. सत्यनारायणाची कथा आपल्याला सत्य, श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्माचे महत्त्व शिकविते. भगवान श्री सत्यनारायणाची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी नांदो. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.